आहे वंचित संदर्भात नागपूर लोकसभेसाठी वंचितने अर्ज भरलेला आहे। वंचितच्या शंकर चहांदे यांनी अर्ज भरलाय। महाविकास आघाडीमध्ये चर्चासत्र सुरू असतानाही वंचित बहुजन आघाडीतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघातून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज नामांकित केलेला आहे। महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं नाव रामटेक लोकसभा मतदारसंघाकरता घोषित करण्यात आलं होतं आणि ते आपला उमेदवार अर्ज नामांकित करणार आहेत। मात्र त्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघाकरता अर्ज नामांकन करण्यात आलंय। तर शंकर चहांदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। आजच रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीतर्फे फॉर्म भरण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरला आहात आज, तर काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीकडून जो फॉर्म भरलेला आहे, निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी फॉर्म भरण्यासाठी सांगितलं आहे आणि त्यांनी उमेदवारी जी आहे मला दिलेली आहे आणि पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे आणि हा सगळ्या प्रक्रिया होऊन आंबेडकर साहेबांनी मला लोकसभेतून रामटेक लोकसभेतून उमेदवारी देण्याचं दिशा केली। पण महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सत्र चालू आहे। अजूनपर्यंत त्या चर्चेला अजून कुठे पूर्णविराम आलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही अगोदरच फॉर्म भरलेला आहात रामटेकमधनं, जेव्हा की रामटेकमध्ये काँग्रेसचे रश्मी बर्वे यांनी फॉर्म ऑलरेडी भरणार आहेत। त्यांचं नाव जाहीर झालं तरी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतानाही तुम्ही फॉर्म भरता आहात, काय सांगाल? त्यांचं जेव्हा नाव डिक्लेअर झालं त्याच्या आधीच बाळासाहेबांनी मला उमेदवारीचं बोललेलं आहे। मग याबद्दल तुमचं बाळासाहेबांबरोबर बोलणं झालं आहे, जो आज तुम्ही फॉर्म भरता? अच्छा, अकोल्याला कधी बोलणं झालं तुमचं? आता परवा। अच्छा, आणि पक्षाकडून एबी फॉर्म तुम्हाला देण्यात आलेला आहे? हो, एबी फॉर्मही देण्यात आला। त्या अनुषंगाने तुम्ही आज फॉर्म भरला? हो। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।